मी आधी ॲड रन केल्या होत्या. म्हणजे हं, हं. Facebook आणि Insta दोघीकडे केलेल्या. तर मला हं, हं. Instaवरून भरपूर तरी थोड्या लीड्स वगैरे आलेल्या. ओके. तुमचा बिझनेस कोणता होता? आणि माझं ह्याचं आहे रेडीमेड कपडे आणि साडी ओके. क्लोथिंगमध्ये काम करताय तुम्ही. क्लॉथिंगमध्ये. ओके. हो. आणि लीड आल्या होत्या त्यासाठी तुम्ही किती खर्च केले होते? नाही, मी ₹100 पर डे वगैरे लावलं होतं. मी 1-2 वेळेसच ॲड लावली, जास्त नाही लावली. आणि ते ओके. जे कस्टमर झाले ते माझे मग कंटिन्यूचे कस्टमर झालेले आहेत आता. म्हणजे जे ओके. मी त्याच्यातनं मग कंटिन्यू जे हो. कस्टमर झाले, आतापर्यंत त्यांनी कितीचे पर्चेस केलेले आहे तुमच्याकडनं? तरी त्यांच्याकडून ते ₹100 मध्ये 5-10 हजाराचा तरी मला फायदा झाला असेल. म्हणजे असं म्हणू शकता की ₹100 खर्च केले, पण ते हो. कस्टमर तुम्हाला रिकरिंग पण झाले आणि तुम्हाला त्यांना आतापर्यंत हो. तुमच्याकडनं ते 5,000-10,000 चं त्यांनी तुमच्याकडनं हो. विकत पण घेतलेलं. म्हणजे हो. तुमचा ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्ही काय सांगाल? की ही गोष्ट वर्क करते, काय करतं नेमकं कशा पद्धतीने वाटते हो, तुम्हाला? वर्क करते. म्हणजे आपण जेव्हा नॉर्मली व्हिडिओ टाकतो, हे टाकतो, त्याला 2 हं. किंवा 3 लाइक येतात जास्तीत जास्त. हां, आणि हां. जेव्हा आपण ॲड रन करतो, तर ती भरपूर म्हणजे त्याला लाइक्स पण येतात, कमेंट्स येतात, प्राईसबद्दल विचारलं जातं आणि हं, हं. WhatsAppला पण जे जेन्युइन असतात, ते WhatsAppला पण कनेक्ट होतात. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढं तर कळतं, की लाइक्स आणि व्ह्यूजपेक्षा पैसे येणं महत्त्वाचं आहे. पैसे येतात हो, ॲडव्हर्टाइजमेंटमुळं. हो. ते तर आहे. म्हणजे जास्ती लोकांपर्यंत पोहोचते आपलं हे. नाहीतर ओके. आपण नॉर्मल व्हिडिओ पोस्ट केला, तर तो जास्ती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. फक्त त्या लाइक्स सुद्धा येत नाही, तर लीड्स कुठून येणार असं. ओके. नवीन आणि लोक ॲड नवीन रन्समुळे हां, तो हां. एक फायदा होतो, की हं, जास्तीत हं, हं. जास्त जेन्युइन कस्टमर भेटतात असं. बरोबर. नवीन लोकांना काय सांगाल आपली कम्युनिटी जॉइन करण्यासाठी? नक्कीच करावी कारण त्याच्यानेच सक्सेस भेटेल. नुसतं आपण रोज कितीही तुम्ही अट्रॅक्टिव्ह पोस्ट टाका, अट्रॅक्टिव्ह तुम्ही ॲड हे करा. नॉर्मली काहीच फायदा नाहीये. जोपर्यंत ॲड रन्स करत नाही, तोपर्यंत काहीच फायदा होत नाही.